आजचं पत्र पाठवूयात आजोबांना. आजोबा म्हणजे घरातला रुबाब, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि अडचणीतला खंबीर पाठिंबा. आजोबांनी जर एकदा डोळे मोठे करून बघितलं ना, तरी एका सेकंदात पूर्ण घर शांत व्हायचं. त्यांच्यासमोर बोलायची तर कोणाची हिंमत व्हायचीच नाही. कुठलीही गोष्ट सुरू झाली की आमच्या वेळेला असं असायचं, हा लक्षात ठेवा पोरा हो, यापासून गोष्ट सुरू व्हायची. लहानपणी आजोबांसोबत बाहेर जाणं म्हणजे वेगळाच रुबाब वाटायचा. रस्त्यात प्रत्येक भेटणाऱ्याला ओळखणारे आणि प्रत्येक जण, हा तुमचा नातू का, काय करतो, कितवीत आहे, असे विचारणारे. त्यांच्यासोबत चालताना एक वेगळीच मजा होती. आणि त्यांची एक सवय कायम होती. स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर 10 वेळा विचार करतील, पण नातवंडासाठी काही आणायचं म्हटलं की एका पायावर तयार. हळूच खिशातून पैसे काढणार, कधी उगाच दुकानात घेऊन जाणार आणि मग म्हणणार, आईला सांगू नको हा. त्यांच्या गोष्टी फक्त गोष्टी नव्हत्या, त्यात त्यांचं आयुष्य होतं, त्यांचा संघर्षही होता, नकळत शिकवण सुद्धा होती. त्यांच्यासोबत बसून वर्तमानपत्र वाचणं, संध्याकाळी फेरफटका मारणं किंवा उगाच जुन्या आठवणी ऐकत बसणं, या सगळ्या गोष्टी आता आठवणी बनून राहत आहेत. आता मोठं झाल्यावर जाणवतं की घरात आजोबा असणं म्हणजे घरात अनुभव असणं. असा एक माणूस जो बोलतो कमी पण खूप काही शिकवून जातो. जर तुम्ही पण रिलेट करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आजोबांना नक्की दाखवा.